मार्केट ओपन होतंय म्हणजे स्कॅम पण चालू होणार. काय, तुम्हाला मी जॉब लावून देतो, तुम्ही मला पैसे द्या. कन्सल्टन्सीवाले म्हणणार मला आमच्याकडे तुम्ही पे आफ्टर प्लेसमेंट आहे, त्यानंतर तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला ऑफर लेटर देतो, मग तुम्ही आम्हाला चार्ज करा, त्यानंतर प्रॉक्सी इंटरव्ह्यू. आय टी जॉब मार्केट ओपन होतं आहे. बट माझा एक क्वेश्चन आहे तुम्हाला, तुम्ही तयार आहात? कारण ऑपॉर्च्युनिटी येते पण कोणाच्या दारात थांबते? ज्याची तयारी झाली आहे त्याच्या दारात ती ऑपॉर्च्युनिटी थांबते. सो जे तयार आहेत ते पुढे जाता, जे तयारी नाही आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तुम्ही लवकरात लवकर तयारी स्टार्ट करा, कारण मार्केट ओपन होत आहे. त्याचे काही रिझन्स पण देणार आहे मी, प्रॅक्टिकल रिझन्स तुम्हाला सांगणार आहे. आणि मार्केट ओपन होतं आहे. सो लास्टच्या 1-2 वर्षापासून तुम्ही बघत असाल की ले ऑफ आहे, त्यानंतर प्रोजेक्ट जात आहे, त्यानंतर ओपनिंग्स नाही आहे, स्टुडंट्स पॅनिक होत आहे. अशा सिच्युएशन आपण लास्ट 2 ते 3 वर्षापासून बघत आलो. पण होपफुली परत मार्केट ओपन होतं आहे. तुम्ही जॉबच्या ओपनिंग्स पण बघत असताल, काही लोक जॉब सर्च करत असाल तर त्यांना कॉल्स पण येत आहे, एक्सपिरियन्सवाले स्विच करताय आणि हे जॉबच्या ओपनिंग आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहे की खरंच हायरिंग होती आहे का, आपला नेक्स्ट प्लॅन काय असला पाहिजे आणि कोणत्या चुका आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. ओके, सो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, एंडपर्यंत व्हिडिओ बघा. बिफोर दॅट आपल्या भावाचं चॅनल आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. आय टी जॉब रिलेटेड किंवा जॉबच्या करिअरच्या कुठल्याही रिलेटेड आपल्या या चॅनलवरती खूप काही गोष्टी आहेत. पॉडकास्ट असेल, माझे सिंगल व्हिडिओ असतील किंवा व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, सगळीकडे आपण सगळ्यांना हेल्प करतो आहे. सो व्हिडिओ आवडले असतील माझे आतापर्यंतचे किंवा हा पण व्हिडिओ लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट्स पण करत जा. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो नंबर 1, कंपनीज हायरिंग करताय का? तर येस. बरं, कारण का? कारण Q1 आणि Q2 2026 Q1 आणि Q2 साठी बजेट अलोकेट केलेलं असतं. काही प्रोजेक्ट्स असतात त्यासाठी काही बजेट दिलेलं असतं. कारण लास्ट इयरला जे Q3 Q4चे जे रिझल्ट बघून जे बोलत होते ए आय ते जे रिझल्ट बघून आपल्याला जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते अलोकेट केलेले असतात. आणि त्यानंतर फायनान्शियल इयर कोणाचं मार्चपासून असतं, पण काही जण काय करतात की डिसेंबरच्या जानेवारीपासून डायरेक्टली काय करतात ते स्टार्ट करतात. मग काही जणाला ओपनिंग्स वगैरे दिलेले नसते किंवा हाईक वगैरे दिलेले नसते, तर ते लोक पण सोडून जातात. आणि जे नवीन बजेट आले, जे नवीन प्रोजेक्ट्स येणार असतात त्यावरती टीम नसते, त्यावरती एम्प्लॉय नसतात, तर मग काय होतं की कंपनीज आहेत त्या हायरिंग स्टार्ट करतात. तर हा एक म्हणजे काही नाही की खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जे की हर एक वर्षी हा कंपनीला होतच. सेकंड पॉईंट आहे, जे प्रोजेक्ट्स ऑन होल्ड आहेत ते प्रोजेक्ट्स आता रिस्टार्ट होते. तुम्ही जर बघत असाल की काही प्रोजेक्ट्स आधी प्रोजेक्ट्स नव्हते किंवा प्रोजेक्टकडून त्यांना ले ऑफ केले होते किंवा काय होते, आणि काही प्रोजेक्ट्स होल्डवर ठेवले होते. आत्ता मागच्या 6 मंथपासून 1 इयरपासून ते प्रोजेक्ट्स आता होल्डवर होते, ते प्रोजेक्ट स्टार्ट होते, रिझ्यूम व्हायला किंवा रिस्टार्ट व्हायला स्टार्ट झालेले आहेत. किंवा Q1 Q2 पासून जे प्रोजेक्ट्स पेंडिंग होते ते आता न्यूली त्यामध्ये काय इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, AI करायचं आहे का, काय करायचं आहे का, तर त्यामध्ये खूप काही गोष्टी इम्प्लिमेंट करून ते प्रोसीड करायला स्टार्ट करणार आहेत, असा प्लॅन आहे. थर्ड आहे, क्लायंटची डिमांड वाढत चालली आहे प्रोजेक्टवरची. कारण का माहिती का, लास्टच्या 2 इयर्सपासून जे स्लो डाऊन झालं होतं, म्हणजे एकदम प्रोजेक्टची ग्रोथ आहे ती किंवा काय ती स्लो डाऊन झाली होती. आता तिथे काय झालं, UK US काय झालं की त्यांची, कारण काय होणार UK US का हे करताय, कारण तिथे ना एम्प्लॉईची कॉस्ट खूप जास्त आहे. इंडियामध्ये एम्प्लॉईची कॉस्ट खूप कमी आहे. आणि जर समजा एक स्लो डाऊन चालू आहे किंवा काय झालं आणि त्यांना फक्त प्रोजेक्ट चालू ठेवायचा आहे, त्यांना त्यांची सपोर्ट द्यायचा किंवा काय करायचं आहे ना, तर ते US UK पेक्षा इंडियाला जास्त सपोर्ट करतात. कारण तिथे त्यांचा तिथे एक एम्प्लॉईच्या ऐवजी इथे 4 एम्प्लॉईज आपल्याला भेटतात इंडियामध्ये. सो आता परत काय होते ना, क्लायंटची डिमांड पण वाढती आहे. त्यासाठी ना एम्प्लॉईची गरज आहे, एक्सपिरियन्स एम्प्लॉईची गरज आहे, फ्रेशर एम्प्लॉईची गरज आहे. त्यामुळे ओपनिंग्स येत आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की आता तुम्ही बघितलं असेल, लास्ट 2 to 3 इयर्सपासून जे मुलं स्विच करत होते ते स्विच करणं थांबलं होतं. बट आता असं नाही होणार. कारण काय माहिती का, लास्टच्या 2-3 इयर्सपासून मुलांना हाईकच नाही आहे. एका कंपनीमध्ये 3-3 4-4 5-5 6-6 वर्ष झाले ते थांबत आहे, पण लास्ट 2 to 3 इयर्सपासून हाईक नाही आहे. 2% 3% 2% 3%. आणि हे जे करंट IT एम्प्लॉईज आहेत हे ते अफोर्ड करू शकत नाहीत. का? कारण होम लोन आहे, त्यानंतर कार लोन आहे, मुलांचं शिक्षण आहे, रेंट आहे, काही नंबर ऑफ फायनान्शियल प्रॉब्लेम असतील. आणि दुसरं म्हणजे काय, बाकीचं म्हणलं ना तर फायनान्सचं बघा, बँकिंग म्हणा, हेल्थकेअर म्हणा, सगळे जे डोमेन आहेत ना ते आता व्यवस्थित सेटल झालेले आहेत.
कुठेही असं काही म्हणत नाही कोण की नाही यार इकडे ले ऑफ झालं आहे, ले ऑफ तर आय टीमध्ये, पण बाकी काही असं पडलं आहे कोणाचं काही, मार्केट पण आता स्टॉक मार्केट पण बघा तुम्ही स्टेबल होतं आहे. तर या सगळ्या गोष्टी ह्या आय टीवरती रिफ्लेक्ट करणार आहेत. हळूहळू मार्केट आता असं डायरेक्टली ग्राफ वरती नाही जाणार, पण हळूहळू जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे हायरिंग करायला स्टार्ट करतायत. नेक्स्ट असेल माझं की ए आय मागच्या 2 ते 3 वर्षापासून खूप ए आय चालू होतं. आता काय झालं ना, ए आयचे नवीन रोल आलेत. म्हणजे काय की यावर ए आयचं कसं होतं की डेव्हलपरमध्ये तुम्ही ए आय यूज करा, आता ए आय डेव्हलपर, टेस्टिंग आहे तर ए आय टेस्टर्स, तर असे पण काही नवीन रोल आलेत ज्याच्यामध्ये हे होणारच आहे. आणि जिथे ज्यांना ए आयचं नॉलेज आहे, जिथे प्रोजेक्ट्स नाहीत ते लोक स्विच करणार आहेत. त्याला बोलतो आपण एम्प्लॉय ॲट्रेशन. तर हे ॲट्रेशन पण आता ह्या येणाऱ्या काळात वाढणार आहे. जसं मी ऑलरेडी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की 2 to 3 इयर्सपासून मुलांनी स्विच नाही केलं, तर हे एम्प्लॉय ॲट्रेशन पण हे वाढणार आहे. त्यामुळे जिथे जिथे एम्प्लॉईच्या एम्प्टी स्पेस आहे किंवा एम्प्टी सीट रिकाम आहे तिथे बाकीच्यांना चान्स दिला जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 2026मध्ये ओपनिंग्स येणार आहेत. सो तुम्हाला तयारी कशी करायची आणि कोणत्या चुका टाळायच्यात ते आपण आता बघूयात. मिस्टेक नंबर 1, तुमचा रिझ्युमे खूप नॉर्मल किंवा खूप जनरिक असतो, आउटडेटेड असतो, 3-3, 4-4 पेजेस असतो. तो असं नका करू. खूप व्हिडिओजमध्ये मी बोललेलो आहे, तुमचा रिझ्युमे जो आहे तो प्रॉपर असला पाहिजे, एकदम अपडेटेड असला पाहिजे, ATS फ्रेंडली असला पाहिजे, कीवर्ड्स प्रॉपर असले पाहिजे. जर रिक्रुटरने सर्च केला तर आपला जे त्याचा स्कोर आहे तो पण खूप हाय असला पाहिजे. तर प्रॉपर एकदम व्यवस्थित करा. जे तुमच्याकडे त्यानंतर सेकंड मिस्टेक आहे की स्किल, आउटडेटेड स्किल्स नका करू. तुम्ही जे पण आतापर्यंत करत आलाय ना ते तुम्ही करताय. टेस्टिंग करताय तर फक्त टेस्टिंग करताय. तर टेस्टिंगमध्ये काय करतोय, मॅन्युअल आहे, तुम्ही ऑटोमेशन केलं पाहिजे, त्यानंतर हे केलं पाहिजे, API केलं पाहिजे, AI केलं पाहिजे. डेव्हलपर आहात तर तुम्ही AI बाय युजिंग AI तुम्ही काय करताय, कोड लिहिताय का, कोड व्हेरीफाय करताय का, काय करू शकता तुम्ही. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे करणंच आहे. तुमची जी जॉब सर्चची जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला चेंज करायची आहे. 1 महिन्यापासून, 2 महिन्यापासून, 3 महिन्यापासून, 6 महिन्यापासून तेच जॉबची स्ट्रॅटेजी करतोय मी. तर आपली स्ट्रॅटेजी कुठेतरी चुकती आहे, आपण काय चेंज केलं पाहिजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ह्या चुका मित्रांनो लवकरात लवकर हे करा. ज्यांची तयारी झाली ते पुढे निघून जात आहे आणि तुम्ही पाठीमागे जात आहे. त्यानंतरची मेन चूक आहे, तुम्ही एकदा ती प्रोफाईल नोकरीवरती किंवा लिंक्डइनवरती अपडेट करून ठेवता, तिथे परत बघतच नाही. अरे ते प्लॅटफॉर्म आहे, ते ॲप्लिकेशन आहे, ते कीवर्ड बेसवरती चालतं. ते जर नोकरी आणि लिंक्डइन तुम्ही त्यांचा प्लॅटफॉर्म यूज करत नसाल, जास्तीत जास्त त्यावरती वेळ नसेल घालत, तुम्हाला ते कॉल्स का देतील. कारण तुम्ही त्यांचे प्लॅटफॉर्म यूज करा, ॲप्लिकेशन यूज करा. ते कीवर्ड बेस आहे, अल्गोरिदम बेस आहे. जर तुम्ही त्याच्या अल्गोरिदमचे व्यवस्थित त्याच्या म्हणजे प्रोफाईल अपडेट वगैरे केली तुम्ही, तरच तुम्हाला कॉल्स भेटतील. अशी चूक करू नका. एकदा कुठेतरी अपलोड केलं आणि जॉबचे कॉल्स वेट करत बसू नका. सेकंड म्हणजे नेटवर्क प्रॉपर स्ट्रॉंग करा. तुमचं रिझ्युमे सगळीकडे हे करा. मी खूप काही व्हिडिओजमध्ये पण सांगितलेलं आहे, फॉर्मॅट पण दिलेला आहे. कोणालाही फक्त रिझ्युमे सेंड करू नका. रिझ्युम सेंड केल्यानंतर प्रॉपर एक फॉर्मॅट दिलेला आहे, तो फॉर्मॅट यूज करा की माझा एवढा एक्सपिरियन्स आहे, एवढा गॅप आहे, एवढं काय आहे, इन डिटेलमध्ये करा. मी तुमचं जी काय ओपनिंग आहे ती ओपनिंग माझ्या प्रोफाईलची मॅच होती आहे, माझा एवढा इयर ऑफ एक्सपिरियन्स आहे, त्याच्याबरोबर मी हे करते, माझं एवढं काय. तर हे प्रॉपर इन डिटेलमध्ये फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मेल करायचं आहे प्रॉपर, तरच तुम्हाला रिप्लाय येणार. कोणाला पण उठलं सुटलं रिझ्युमे सेंड करू नका. ते तुमचा रिझ्युमे बघणार पण नाहीत आणि तुम्हाला त्यातून काही रिस्पॉन्स पण काही देणार नाही आहेत. तर मी तुम्हाला फक्त एकच सांगेल, मार्केट ओपन होते पण तुमची तयारी चेक करा. मार्केट जर ओपन होत असेल ना तर तुम्हाला काय काय करायचे ते मी तुम्हाला प्लॅन एकदम सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल रिझ्युमे, नंतर तुमचा गिट पोर्टफोलिओ, तुमचे प्रोजेक्ट्स, स्किल पॉलिश करा, एकदम अपडेटेड ठेवा. त्यानंतर जॉबची तुमची स्ट्रॅटेजी आहे ती चेंज करा. फक्त नोकरीवरती डिपेंड नका राहू. नोकरी असेल, तुमच्या कंपनीच्या प्रोफाईल असतील, त्यानंतर लिंक्डइन असेल, असे जे पण काही म्हणजे तुम्ही काय करा ना, स्मार्ट स्ट्रॅटेजी यूज करा. आपण काय करतो ना, ब्लाइंडली 100 रिझ्युमे पाठवण्यापेक्षा 10च प्रॉपर रिझ्युमे पाठवा. तुम्हाला नक्कीच आपण एखाद्याला रिझ्युमे पाठवला म्हणजे समोरच्याला वाटतं की अरे कोणाचा आहे, काय आहे, कुठं ते गो थ्रू करणार आहे. तर प्रॉपर इन डिटेलमध्ये सगळं सेंड करा, तुमचा रिझ्युमे नक्कीच शेअर होईल. आणि त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मार्केट ओपन होतंय म्हणजे स्कॅम पण चालू होणार. काय, तुम्हाला मी जॉब लावून देतो, तुम्ही मला पैसे द्या. कन्सल्टन्सीवाले म्हणणार मला आमच्याकडे तुम्ही पे आफ्टर प्लेसमेंट आहे, त्यानंतर आम्ही तुम्हाला ऑफर लेटर देतो, मग तुम्ही आम्हाला चार्ज करा. त्यानंतर प्रॉक्सी इंटरव्ह्यू, त्यानंतर अजून खूप काही स्कॅम असतील. त्यापासून खरंच मी त्याला रेड फ्लॅग देईल. या गोष्टीवरती खूप आपण व्हिडिओ आणि खूप काही बोललेलं आहे, मी तुम्हाला अलर्ट केलेलं आहे. या गोष्टीपासून खरंच सावध राहा. खूप मार्केटमध्ये स्कॅम चालू आहेत, त्यापासून खूप म्हणजे काळजी घ्या. ओके. अँड ॲट द एंड सांगेन मी, ऑपॉर्च्युनिटी येते. ऑपॉर्च्युनिटी कोणासोबत थांबते, ज्याच्या दारात चांगलं तयारी आहे तिथेच ऑपॉर्च्युनिटी थांबते. बाकीच्यांच्या नंतर एकच चान्स
हा एकदाच भेटतो, खूप वेळ चान्सेस भेटत नाही अशा टायमाला. सो मार्केट ओपन होत आहे, तुमची तयारी आहे का ते चेक करा आणि प्रॉपर अप्लाय करा आणि नक्कीच तुम्हाला जॉब मिळेल. बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन बाय बाय.